आपण कॉन्ट्रॅक्ट 2 पाहत आहोत. त्यामध्ये मागच्या लेक्चरमध्ये आपण बेलमेंट हा टॉपिक बघितला. आज आपण कॉन्ट्रॅक्ट ऑफ इंडेमनिटी आणि कॉन्ट्रॅक्ट ऑफ गॅरंटी हा टॉपिक आज आपण पाहणार आहोत. सुरुवातीला आपण कॉन्ट्रॅक्ट ऑफ इंडेमनिटी हा टॉपिक पाहणार आहोत. ओके. कॉन्ट्रॅक्ट ऑफ इंडेमनिटी मेन्शन अंडर सेक्शन 124. सेक्शन 124 Section 124 of Indian Contract Act deals with contract of indemnity. कॉन्ट्रॅक्ट ऑफ इंडेमनिटी म्हणजे काय, त्याचं एखादं एक्झाम्पल काय. जसं आपण बेलमेंट मध्ये इस्त्रीचं एक्झाम्पल बघितलं आणि ते आपण डेफिनेशन मध्ये टाकलं आणि बहुतेकच्या ठिकाणी आपण तेच वापरलं. एकदा तुम्हाला एक्झाम्पल कळालं की तो टॉपिक तुम्हाला निम्म्यापेक्षा जास्त कळून जातो आणि तो टॉपिक वाचताना तुम्हाला एक वेगळी मजा येते. सो कॉन्ट्रॅक्ट ऑफ इंडेमनिटीचं एक एक्झाम्पल घ्यायचं झालं तर एखादी व्यक्ती आपण गाडी खरेदी करतो, टू व्हीलर म्हणा किंवा फोर व्हीलर. त्यावेळेला आपण गाडीचा इन्शुरन्स काढतो, बरोबर. की उद्या गाडी ठोकर झाली किंवा काय झाली तर ती कंपनी आपल्याला काही तुमचे डॅमेजेस पैसे वगैरे तुम्हाला देणार, बरोबर. ह्याला म्हणतात कॉन्ट्रॅक्ट ऑफ इंडेमनिटी. इन्शुरन्स आपल्याला देतो तो. बघूया ना डेफिनेशन मध्ये टाकून. इट इज अ कॉन्ट्रॅक्ट, इन्शुरन्स पॉलिसी मध्ये आणि आपले कॉन्ट्रॅक्ट झालेलं असतं, बरोबर. वेअर बाय वन पर्सन प्रॉमिस टू अनदर पर्सन. कंपनी आहे, प्रॉमिस करते आपल्याला काय, टू सेव्ह हिम फ्रॉम एनी लॉस कॉज टू हिम. आपल्याला काय प्रॉमिस करते, तुम्हाला काही झालं तर आम्ही नुकसान भरपाई द्यायला तयार आहोत. टू सेव्ह हिम फ्रॉम एनी लॉस कॉज टू हिम. ओके. जसं आपल्या गाडीची उद्या काही दुर्घटना झाली, ऍक्सिडेंट वगैरे, तर कंपनी आपल्याला पैसे देणार. ड्यू टू कंडक्ट ऑफ प्रॉमिसर ऑर एनी अदर पर्सन. तुमच्या गाडीची प्रॉमिसर म्हणजे आपण झालो इथं. तुमच्या गाडीची तुमच्याकडून एखादी दुर्घटना झाली, ऍक्सिडेंट, तर ते पैसे देणार. ऑर एनी अदर पर्सन, तुमच्या गाडीला दुसऱ्याने येऊन ठोकलं किंवा काही झालं तरी देखील कंपनी तुम्हाला पैसे देणार. बस. ह्याला म्हणतात कॉन्ट्रॅक्ट ऑफ इंडेमनिटी. इट इज अ कॉन्ट्रॅक्ट. ओके. कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट पाहतोय म्हणजे कॉन्ट्रॅक्ट ऑफ इंडेमनिटी हाच एक कॉन्ट्रॅक्ट. वेअर बाय वन पर्सन, कंपनी, प्रॉमिस टू अनदर पर्सन, आपल्याला, टू सेव्ह हिम. इथं हा पॉइंट मेन आहे, टू सेव्ह हिम. आता कशापासून सेव्ह करायचं, फ्रॉम एनी लॉस कॉज टू हिम. आपल्याला काय कंपनी प्रॉमिस करते, काही लॉस झाला की आम्ही तुम्हाला मदत करू. एनी लॉस कॉज टू हिम ड्यू टू कंडक्ट ऑफ, कुणाच्या चुकीमुळे किंवा कुणामुळे जर का लॉस झाला तर प्रॉमिसर, आपल्या स्वतःमुळे किंवा एनी अदर पर्सन, इतर व्यक्तीने येऊन ठोकलं की झालं. ह्याला म्हणतात कॉन्ट्रॅक्ट ऑफ इंडेमनिटी. ओके. आता कॉन्ट्रॅक्ट ऑफ इंडेमनिटीचा पुढचा भाग येतो तो म्हणजे कॉन्ट्रॅक्ट ऑफ गॅरंटी. हे मी पुसून घेतो, त्यामध्ये गॅरंटीचं मी ते डेफिनेशन देतो, मग ती आपण एक्सप्लेन करूया काय आणि त्याच्यामध्ये काय काय पॉइंट्स आहेत ते आपण डिस्कस करूया. ओके. कॉन्ट्रॅक्ट ऑफ इंडेमनिटी तुम्हाला कळालंच असेल. आता आपण कॉन्ट्रॅक्ट ऑफ गॅरंटी बघूया. हे मी पुसून घेतो. सो कॉन्ट्रॅक्ट ऑफ इंडेमनिटी मध्ये इंडेमनिटी आपण बघितलं. त्यानंतर सेकंड पार्ट येतो तो म्हणजे कॉन्ट्रॅक्ट ऑफ गॅरंटी, सेक्शन 126. कॉन्ट्रॅक्ट ऑफ गॅरंटी म्हणजे काय, की आपण नाही का गॅरंटी देत थोडक्यात, अरे तू ह्याला 10,000 रुपये दे, त्याने नाही दिले तर मी देऊन टाकतो. ही काय झाली गॅरंटी. ओके. मग यामध्ये कसं काय 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 पॉइंट्स आहेत, यामध्ये जनरली 3 पार्ट असतात. एक म्हणजे जो पैसे देतोय, दुसरा जो पैसे घेतोय आणि तिसरी ती व्यक्ती जो शुअरिटी देतोय त्याला.
की त्याने अरे तो देईन, त्याने नाही दिले तर मी देतो. हे झालं या कॉन्ट्रॅक्ट ऑफ गॅरंटीचं बेस्ट एक्झाम्पल म्हणते. बघूया काय. इट इज अ कॉन्ट्रॅक्ट, ओके, where one person promises to perform or discharge the liabilities of the third person in case of his default. One person promises to perform. समजा मी श्युरिटी देतोय एखाद्या व्यक्तीची की तो पैसे देईल. मी वन पर्सन प्रॉमिसेस टू परफॉर्म डिस्चार्ज ऑफ द लायबिलिटी ऑफ द थर्ड पर्सन, तिसऱ्या व्यक्तीची काय गॅरंटी देतोय की तो पैसे देईल. ओके, इन केस ऑफ हिज डिफॉल्ट, त्याला हे देतोय वेअर वन पर्सन प्रॉमिसेस टू परफॉर्म डिस्चार्ज द लायबिलिटी ऑफ द थर्ड पर्सन इन केस ऑफ हिज डिफॉल्ट. तेच म्हणजे ह्याने नाही केलं तर मी पैसे देईल. तर यामध्ये तीन पार्टी झाल्या, ए, बी आणि सी. ओके ओके, सो असे यामध्ये तीन पार्टी झाले. ओके, आता जो माणूस गॅरंटी देतोय त्याला काय म्हणतात, श्युरिटी. म्हणजे इथं बी श्युरिटी झाला. ओके ओके, आणि जो हे आहे ज्यासाठी आपण श्युरिटी देत आहे, फॉर एक्झाम्पल सी ने ए कडून पैसे घेतलेले आहेत. ओके, तर सी कोण झाला हे बघा. पर्सन टू whom guarantee is given is called as creditor. पर्सन टू whom guarantee is given म्हणजे आता ह्या उदाहरणामध्ये असं समजूया की हा क्रेडिटर झाला आणि हा प्रिन्सिपल डेटर. प्रिन्सिपल डेटर याच्यात बी हे बीचा उच्चार होत नाही, सायलेंट आहे. याला डेप्टर असं ना म्हणजे डेटर, प्रिन्सिपल डेटर. सो अशा तीन पार्टीज यामध्ये असतात. जो पैशावाला आहे तो याला सी ला पैसे देतो. सी ए कडे गेला की मला ₹1,00,000 दे, तर सी कोण झाला, प्रिन्सिपल डेप्टर. ओके, प्रिन्सिपल डेटर. आणि जो पैसे देत आहे व्यापारी समजा किंवा तुमचा एखादा मित्र जो श्रीमंत आहे तो झाला क्रेडिटर. ओके, आणि जो पैसा देत आहे त्याला गॅरंटी नाही की हा वापस देईल की नाही, पण त्याची गॅरंटी देण्यासाठी जो कोणी व्यक्ती तिसरा येतो आणि म्हणतो अरे तो देईन, मी तुला शब्द देईन, तो महिन्याभरात तुला पैसे देईन, ही जो थर्ड व्यक्ती येतो त्याला काय म्हणतात तर श्युरिटी. इथे ती भूमिका बी करतोय. तर असे तीन पार्टीज असतात. ओके, मग एच या दोघांशी कॉन्ट्रॅक्ट, क्रेडिटर या दोघांशी असतं, ह्यांचं पण ह्यांचे कॉन्ट्रॅक्ट असतं, त्यांची काय काय लायबिलिटीज असते ते आपण पुढे डिस्कस करणार आहोत. सो कॉन्ट्रॅक्ट ऑफ गॅरंटी मध्ये टोटल तीन पार्टीज असतात. ओके, ए, बी आणि सी आपण बघितलंय, क्रेडिटर, श्युरिटी आणि प्रिन्सिपल डेटर. ओके, या कॉन्ट्रॅक्ट ऑफ गॅरंटीचं पण आपण एक्झाम्पल बघितलं आणि कॉन्ट्रॅक्ट ऑफ इंडेमनिटीचं पण आपण एक्झाम्पल बघितलेलं आहे. सो हे पुढे आता आपण याच्या पुढे बघूया. हे पुस्तक जरा सो कॉन्ट्रॅक्ट ऑफ गॅरंटी आपण पाहत आहोत. त्याच्यामध्ये पहिली इसेन्शियल कंडिशन काय आहे तर प्रिन्सिपल डेट. काय, कॉन्ट्रॅक्ट ऑफ गॅरंटी इज अ कॉन्ट्रॅक्ट फॉर श्युरिटी ऑफ पेमेंट ऑफ मनी. देअर मस्ट बी रिकव्हरेबल प्रिन्सिपल डेट. ओके, आपण बघितलं एक्झाम्पल मध्ये की पैसे देतो तो. ओके, म्हणजे पैसे, प्रिन्सिपल डेट हे
पैशाच्या रिलेटेड असतं. म्हणजे सॉरी, कॉन्ट्रॅक्ट ऑफ गॅरंटी मध्ये पैसा हा मेन कन्सेप्ट आहे. जसं की सेकंड पॉइंट येतो कन्सिडरेशन. Consideration: any consideration given or any promise made for the benefit of principal debtor is sufficient consideration for surety. Okay, contract of guarantee may be orally or in writing. कॉन्ट्रॅक्ट ऑफ गॅरंटी जी आहे ती ओरली देखील असू शकते आणि इन रायटिंग मध्ये देखील मध्ये असू शकतो. अरे तू पैसे दे, मी तुला देतो गॅरंटी की हा पैसे दे. ओरली नाही बाबा मला विश्वास नाही, तर मला हे सगळं तू जे बोलतोय ते लिहून दे. इन रायटिंग. सो कॉन्ट्रॅक्ट ऑफ गॅरंटी हे ओरली और इन रायटिंग दोन्ही असू शकतो. त्यानंतर गॅरंटी ऑब्टेन बाय मिसरिप्रेझेंटेशन इज इनव्हॅलिड. म्हणजे मिसरिप्रेझेंटेशन द्वारे तुम्ही जर का गॅरंटी घेतली, मिसरिप्रेझेंटेशन काय हे आपण कॉन्ट्रॅक्ट 1 मध्ये पाहिलंच आहे. सो मिसरिप्रेझेंटेशन द्वारे गॅरंटी घेतली तर ती काय असते, इनव्हॅलिड. ओके. आणि चौथा काय, गॅरंटी ऑब्टेन बाय कन्सिलमेंट इज इनव्हॅलिड. मी फक्त कन्सिलमेंट घेतो. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट ऑफ गॅरंटी ऑब्टेन बाय कन्सिलमेंट इज इनव्हॅलिड. कॉन्ट्रॅक्ट ऑफ गॅरंटी ऑब्टेन बाय मिसरिप्रेझेंटेशन दे इट इज इनव्हॅलिड. म्हणजे शॉर्ट मध्ये घेतलेलं आहे आणि जे वर्डिंग आहे ते देखील तुम्हाला सांगितलेलं आहे. सो असे हे 5 पॉइंट पडतात कॉन्ट्रॅक्ट ऑफ गॅरंटी मध्ये. सो नेक्स्ट इज कंटिन्यूइंग गॅरंटी. एक सेकंड, हे पुसून घेतो आता. हे आपण इसेन्शियल पॉइंट्स काय आहेत कॉन्ट्रॅक्ट ऑफ गॅरंटीचे ते डिस्कस केले. त्यानंतर कंटिन्यूइंग गॅरंटी. म्हणजे काय, गॅरंटी विच एक्सटेंड टू सिरीज ऑफ ट्रान्झॅक्शन इज कॉल्ड ॲज कॉन्ट्रॅक्ट ऑफ गॅरंटी, इज कॉल्ड ॲज कंटिन्यूइंग गॅरंटी. Liability of a surety is co-extended to principal debtor. Okay. So contract of guarantee म्हणजे काय, आपण बघितलं एक्झाम्पल मध्ये की तू याला पैसे दे, मी त्याची गॅरंटी देतो. हे झालं कॉन्ट्रॅक्ट ऑफ गॅरंटी. पण कंटिन्यूइंग गॅरंटी म्हणजे काय झालं, तू दर महिन्याला याला 500 रुपये दे, तो पैसे देईन, ह्याची गॅरंटी मी देतो. दर महिन्याला 500 रुपये दे. ओके. म्हणजे यांचं ए बी सी असे आले एकत्र आणि ए ला बी काय बोला, बी आहे इथं श्युरिटी, हा आहे क्रेडिटर आणि हा आहे प्रिन्सिपल डेटर. सो समजा बी काय बोलला ए ला, सी ला पैशाची गरज आहे, सी ला दर महिन्याला साधारण 500 रुपयाची गरज असते. तर बी ए कडे गेला आणि बी ह्याला तू दर महिन्याला 500 रुपये देत जा, हा तुला पैसे वापस देईन, त्याने नाही दिले तर मी देईन. मग हा दर महिन्याला ह्याला 500 रुपये देतोय दर महिन्याला, तर याला म्हणतात कंटिन्यूइंग गॅरंटी. म्हणजे हा 500 रुपयाला देतच आहे. ओके. त्याला म्हणतात कंटिन्यूइंग गॅरंटी. ओके. त्यानंतर पुढचा पॉइंट येतो डिस्चार्ज ऑफ श्युरिटी. पुसून घेतो. आता
जो काही श्युरिटी आहे म्हणजे बाबा पैसे देईल तो वगैरे, त्याला कशा प्रकारे डिस्चार्ज केलं जातं, त्याला कशा प्रकारे काढून टाकण्यात येतं, तर पहिलं आहे त्याच्यामध्ये बाय रिव्होकेशन. वन्स गॅरंटी is acted upon it cannot be revoked. Continuing guarantee may be revoked as to future transaction. By revocation of continuing guarantee, surety is discharged as to future transaction. रिवोक काढून टाकून. ओके, ओके, त्याच्यातला पहिला आहे तो म्हणजे बाय रिवोकेशन. ओके, सो आपण कंटिन्यू गॅरंटी मध्ये बघितलं की तू याला वर्षाला दर महिन्याला 500 रुपये दे, मी गॅरंटी देतो वगैरे. तर वर्षाला बरोबर, मग समजा त्याने हे इथे 6 महिने झाले बरोबर, 6 महिने झाले, तो त्याला 500 रुपये देतो. त्यानंतर त्याला रिव्होकेशन झालं म्हणजे तो डिस्चार्ज वगैरे केलं, काढून टाकण्यात आलं. तर आणि तो पुढे 500 रुपये देतो ते त्याला 500. आणि नंतर जो ज्याला पैसे देतोय त्याने सगळे पैसे बुडवले, दिलेच नाही. तर इथे कंटिन्यू गॅरंटी, या तारखेपासून कंटिन्यू गॅरंटी कोण राहिला होता, तर ही व्यक्ती, सी व्यक्ती, जी केला काढून टाकण्यात आलं 6 महिन्यानंतर. तर ज्याला काढून टाकले, ज्या महिन्यात त्याला काढून आलं, जेव्हा त्याला काढून टाकलं त्याच्या अगोदर जेवढे काही त्याने पैसे बिल दिलेले नाही 500 रुपये, म्हणजे 6 महिन्याची किती झाले, 5 30,000 रुपये, 30,000 होता ना 500 प्रमाणे, सॉरी 3,000 रुपये. ओके, सो 3,000 रुपये झाले बरोबर. तर ह्या 3,000ची लायबिलिटी ही सी वर असेल, पुढच्या 500 ची काही नसणार आहे, पुढच्या 3,000ची लायबिलिटी त्याची नसणार आहे. ओके, कारण त्या दिवशी तो रिवोक झाला, काढून टाकण्यात आलं. सो बाय रिवोकेशन द्वारे देखील काढण्यात येतं. आणि मग जो काही कंटिन्यू गॅरंटी आहे त्याची तोपर्यंतच गॅरंटी असते जोपर्यंत ज्या वेळेला त्याला काढून टाकतो त्याच्या अगोदर जे काही ट्रान्झॅक्शन झालेलं आहे त्याची जबाबदारी त्याच्यावर असते, त्याच्या फ्युचर ट्रान्झॅक्शनची जबाबदारी ही त्याची नसते एकदा काढून टाकल्यावर. ओके, बाय रिवोकेशन. सेकंड पॉइंट काय, बाय डेथ ऑफ श्युरिटी. बाय डेथ हा सेकंड पॉइंट. Death of surety does not discharge the liability of surety. In case of continuing guarantee, surety is discharged for future transaction. ओके, आता श्युरिटीची डेथ झाली म्हणजे अल्टिमेट श्युरिटी डिस्चार्ज झाली बरोबर, पण त्याची लायबिलिटी डिस्चार्ज होत नाही. म्हणजे श्युरिटी आहे की जसे की इथं मगाच्या कंटिन्यू गॅरंटी मध्ये 3,000 रुपयाला पर्यंत ट्रान्झॅक्शन मध्ये तो होता आणि 6व्या महिन्यात त्याची डेथ झाली. तर 3,000 साठी जी लायबिलिटी तो मेला म्हणजे जात नाही, मग त्याची जी कोणती प्रॉपर्टी असेल, त्याचे लीगल हेअर्स जे कोणी असतील त्यांच्याकडून ती वसूल केली जाते. म्हणजे मेला म्हणजे त्याची डेथ झाली म्हणजे संपलं असं नाही, तर त्याच्या प्रॉपर्टीमधून ती 3,000 रुपये रिकव्हर केले जातात आणि ते पैसे प्रिन्सिपल जो कोणी क्रेडिटर आहे त्याला देण्यात येतात. ओके, सो बाय डेथ ऑफ श्युरिटी हा सेकंड पॉइंट झाला. त्यानंतर बाय रिलीज ऑफ प्रिन्सिपल डेटर. जो प्रिन्सिपल लेटरने समजा रिलीज केलं बाय व्हेरियन्स इन टर्म ऑफ कॉन्ट्रॅक्ट ऑफ गॅरंटी, म्हणजे ओके प्रिन्सिपल लेटरने जर का, आता प्रिन्सिपल लेटर कोण आहे हे आपल्याला माहिती, समजा त्यानेच त्याला काढून टाकलं, रिलीज केलं की तू नको देऊस वगैरे असं, तर ऑटोमॅटिक ते डिस्चार्ज होते श्युरिटी.
त्यानंतर चौथा पॉइंट काय आहे की बाय व्हेरियन्स इन टर्म्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट ऑफ गॅरंटी. म्हणजे काय तर if principal debtor and creditor varies the terms of contract of guarantee without the consent of surety is discharge. म्हणजे काय की श्युरिटी दिलेली व्यक्ती आहे त्याचे काही टर्म्स वगैरे ठरलेले असतील जसं की टर्म्स वगैरे आहेत की 500 रुपये महिन्याला द्यायचं बरोबर ही झाली टर्म्स 500 ला महिन्यात. पण क्रेडिटर आणि प्रिन्सिपल यांनी आपापसामध्ये ठरवून जर का नाही मी तुला 5000 रुपये देईल आणि याची माहिती जर का जो श्युरिटी आहे यालाच दिली नसेल तर ऑटोमॅटिक जी श्युरिटी आहे ती डिस्चार्ज होऊन जाईल. वेअर इज द टर्म ऑफ द कॉन्ट्रॅक्ट ऑफ इंडेमनिटी. समजा प्रिन्सिपल डेटर आणि क्रेडिटर यांनी आपापचा संगनमत करून जे काही ज्याच्यासाठी श्युरिटी दिलेली आहे जे काही मेन त्यामधलं ऑब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये चेंजेस वगैरे केले तर श्युरिटी ऑटोमॅटिक डिस्चार्ज होऊन जाईल. ओके. आणि त्यानंतर पुढचा पॉइंट आहे तो म्हणजे इफ क्रेडिटर कॉम्प्राइज विथ प्रिन्सिपल डेटर अँड प्रॉमिस नॉट टू sue give time to principal debtor surety is discharged. Okay. If creditor promise with principal debtor or promise not to sue or give time to principal debtor surety क्रेडिटरने प्रिन्सिपल डेटरला टाइम वगैरे वाढवून दिला किंवा प्रॉमिस केलं की मी तुझ्या विरुद्ध केस वगैरे टाकणार नाही तर अशा वेळेला देखील श्युरिटी जी आहे ती डिस्चार्ज केली जाते. ओके. त्यानंतर आता श्युरिटी कशी डिस्चार्ज केली जाते हे आपण बघितलं तर हे झाले मेन 5 ग्राउंड वगैरे. शेवटचं ग्राउंड मी इथं लिहिलं नाहीये पण ते देखील मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. यामध्ये तुम्ही एक्झाम्पल मध्ये लिहिताना जसं मी तुम्हाला 2-2 ओळी वगैरे सांगितले तसं तुम्ही बाय रिव्होकेशनचं एक्सप्रेशन करताना 2-4 ओळी 2-4 ओळी असं केलं ना तर ते आन्सर तुमचं कंप्लीट होऊन जाईल. फक्त आपल्याला याच्या रिलेटेड लिहायचं एवढंच गोष्ट लक्षात ठेवा. ही कन्सेप्ट काय ते मी सांगितलं त्याचं एक्झाम्पल देखील दिलेलं आहे. सो डेथ झाली तर त्याची लायबिलिटी संपत नाही. त्याचे जे कोणी लीगल हेअर्स वगैरे आहेत त्याच्यावरून ती पैसे घेतले जातात किंवा त्याच्या प्रॉपर्टी मधून वगैरे पैसे घेतले जातात. त्यानंतर बाय रिलीज प्रिन्सिपल डेटर बाय रिव्होकेशन त्यानंतर व्हेरियन्स इन टर्म्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट ऑफ गॅरंटी असे हे जे 4-5 पॉइंट आहेत हे मी पुसून घेतो. त्यानंतर राईट्स ऑफ श्युरिटी काय आहेत त्यानंतर राईट्स ऑफ प्रिन्सिपल डेटर काय आहेत हे आपण पाहणार आहोत. हे मी पुसून घेतो. सो आपण कॉन्ट्रॅक्ट ऑफ इंडेमनिटी आणि गॅरंटी हा टॉपिक पाहत आहोत. कॉन्ट्रॅक्ट ऑफ इंडेमनिटी आणि गॅरंटी मध्ये आपण कॉन्ट्रॅक्ट ऑफ गॅरंटी पाहत आहोत. त्यामध्ये राईट्स ऑफ श्युरिटी काय आहेत एकदम सोपे आहेत अगदी लगेच कळतील असे आहेत. तर त्यांच्या राईट्स काय आहेत हे आपण जरा पाहूया. राईट ऑफ श्युरिटी राईट अगेन्स्ट क्रेडिटर म्हणजे श्युरिटीचे राईट्स हे क्रेडिटरच्या सोबत पण असतात वेगळे आणि प्रिन्सिपल डेटरच्या विरुद्ध देखील काही राईट्स असतात. ओके. म्हणजे श्युरिटीचं कॉन्ट्रॅक्ट हे दोघांसोबत होतो. हा श्युरिटी याचं कॉन्ट्रॅक्ट एक असतं ते म्हणजे क्रेडिटर सोबत आणि दुसरं असतं ते प्रिन्सिपल डेटर सोबत. हे एक कॉन्ट्रॅक्ट आणि हे एक दुसरं कॉन्ट्रॅक्ट. ओके. सो या पहिल्यामध्ये राईट अगेन्स्ट क्रेडिटर काय आहेत क्रेडिटरच्या अगेन्स्ट श्युरिटीचे राईट काय आहेत तर ते आहेत पहिलं आहे राईट टू सबरोगेशन आणि दुसरं म्हणजे राईट टू सिक्युरिटीज. ओके. सो हे 2 पॉइंट्स आहेत राईट टू सबरोगेशन आणि दुसरा आहे तो म्हणजे राईट टू सिक्युरिटी. ओके.
हे दोन राईट. आणि त्यानंतर आहे राईट अगेन्स्ट प्रिन्सिपल डेटर. सिक्युरिटी हॅज अ राईट श्युरिटी हॅज अ राईट टू इंडेमनिफाय अगेन्स्ट प्रिन्सिपल डेटर. राईट टू इंडेमनिफाय. असे तीन राईट श्युरिटीचे असतात. मग हे दोन राईट त्याचे क्रेडिटरच्या अगेन्स्ट असतात आणि प्रिन्सिपल डेटरच्या विरुद्ध राईट टू इंडेमनिफाय हा एकच राईट असतो. अशा प्रकारे आपण या ठिकाणी तीन राईट्स पाहिलेले आहेत. राईट ऑफ श्युरिटी. आजच्या पूर्ण टॉपिक मध्ये आपण राईट ऑफ कॉन्ट्रॅक्ट ऑफ गॅरंटी पाहिलं, कॉन्ट्रॅक्ट ऑफ इंडेमनिटी बघितलं. त्यानंतर मग कॉन्ट्रॅक्ट ऑफ गॅरंटी मध्ये आपण त्याचे इसेन्शियल पॉइंट्स काय आहेत ते बघितले. त्यानंतर श्युरिटी कशा प्रकारे तुम्ही काढून टाकू शकतात. ओके. त्यानंतर म्हणजे डिस्चार्ज ऑफ श्युरिटी हा देखील पॉइंट आपण बघितला. त्यामध्ये 5 पॉइंट आपण डिस्कस केले. आणि शेवटी राईट्स ऑफ श्युरिटी आपण पाहिलं. अशा प्रकारे आपण जवळपास हा जो टॉपिक आहे कॉन्ट्रॅक्ट ऑफ इंडेमनिटी आणि गॅरंटी हा आज आपण कव्हर केलेला आहे. सो आज आपण इथे थांबूया आणि उद्या आपण एक नवीन टॉपिक पाहूया. ओके. आज या टॉपिकच्या रिलेटेड तुम्हाला काही क्वेश्चन वगैरे असतील तर माझा नंबर तुम्हाला माहीतच आहे, तरी परत एकदा सांगतो. 9665330319 9665330319 हा माझा मोबाईल नंबर आहे. त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून मला विचारू शकता, सर मला हे कळालं नाही ते नाही. तरी पण बरंचसं मी कव्हर केलेलं आहे आणि लवकर माझा नेक्स्ट व्हिडिओ येईल. आज आपण थांबूया. थँक्यू.